चालू ठेव रणजित सिंह मोहिते पाटलांचा विजय सिंह मोहिते पाटलांचा नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि माड्याचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील सध्या आपल्यासोबत असणार आहेत. भैयासाहेब, आमचं ठरलंय ते इथपर्यंत विजयापर्यंतचा प्रवास, काय सांगाल तुम्ही? आपण पाहिलं असेल शांत की आमचं ठरलंय हे जनतेनंच ठरवलं होतं. माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेने आधीपासूनच मनात घेतलं होतं की मला या ठिकाणावरून उभा करायचं. त्यामुळं मी माढा लोकसभा मतदारसंघातील सगळे मतदार यांनी मला उभं केलं होतं. त्याच पद्धतीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेब, उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधी साहेब यांना मानणारे जेवढे कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांनी अहोरात्री पळून कष्ट करून मला निवडून आणलेलं आहे. त्याच पद्धतीनं करमाळ्यातून नारायण आबा आहेत, माढ्यातून शिवानंद आहेत, भारत पाटील आहेत, घाटणेकर आहेत, रणदिवेश्वर आहेत, अशी सगळी प्रमुख कार्यकर्ते मंडळी आहेत. संजय कोकाटे आहेत. पंढरपूर तालुक्यातले आहेत. माढ्यातून दानाजी साठे आहेत, त्यांच्या कुटुंबातली सगळीच व्यक्ती आहेत. पंढरपूर तालुक्यातले कार्यकर्ते आहेत. त्याच परत सांगोल्यातून बाबासाहेब देशमुख आहेत, मान खटाव मधून प्रभाकर देशमुख आहेत, शेखर गोरे आहेत, रणजित देशमुख आहेत, गुदगे आहेत, नंदू मोरे आहेत आणि प्रमुख म्हणजे फलटण तालुक्यातून रामराजे साहेब आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी आणि त्यांच्या सगळ्यांच्या या लोकांच्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं आणि मला निवडून आणलं. त्यामुळं मी सगळ्यांचाच ऋणी आहे. जसं तुम्हाला सांगितलं की जनतेनेच ठरवलं की माझी उमेदवारी जनतेनेच उभं केलं होतं, म्हणजे हे क्रेडिट जनतेचंच आहे. एकीकडे अनेक तालुक्यातील आपण पाहिलं की आमदार प्रतिनिधी विरोधी पक्षातील उमेदवारासोबत होते, आपल्यासोबत जनता राहिलेली आहे. आता काय नेमका संदेश द्याले आपण? जो संदेश द्यायचा आहे तो जनतेने देऊन टाकलेला आहे की कुठलीही उमेदवारी लादली जाऊ शकत नाही. उमेदवार ठरवताना हा जनतेला चालणारा उमेदवार ठरवायचा असतो, त्यांना डोक्यावर मारायचं नसतं. आणि माढा आणि सोलापूर लोकसभेच्या माध्यमातून हे दिसून आलेलं आहे. आमचा सगळ्यांचा सुरुवातीपासून विरोध हाच होता की जे निष्क्रिय लोक आहेत त्यांना उमेदवारी देऊ नये. जरी उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर काय परिणाम होतो हे दिसून आलेलं आहे. आता लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे, विजयाचा गुलाल तुमच्या खांद्यावरती खेळलेला आहे. विधानसभेच्या बाबतीत काय प्लॅन्स आहेत का आता? कारण मोठी उलथापालथ राजकीय क्षेत्रातून होणार असल्याची चर्चा आता होत आहे, नेमकं काय याबाबत? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा या सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची प्रस्त बसवायचं आहे आपल्याला. गावोगावी असेल, प्रत्येक तालुक्यातून असेल आणि किंबहुना या जिल्ह्यावर राष्ट्रवादीचं वर्चस्व पुन्हा कसं येईल या दृष्टिकोनातून आम्हाला आता अवरात्र काम करायचं आहे. मग विधानसभा असेल, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, सगळ्याच इलेक्शनसाठी आम्हाला काम करायचं आहे. आता माढा लोकसभेमध्ये अनेक समस्या आहेत, त्यावरती जनतेनं वेळोवेळी किंवा मीडियानं सुद्धा वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. आता खास करून नेरा उजवा कालव्याचा प्रश्न सध्या पेटलेला आहे. काल परवा पाणी सोडलं, पण आता माढा लोकसभेत आता तुम्ही खासदार झालेला आहेत, प्राधान्य कोणत्या समस्येला देणार आहात? मी इलेक्शनमध्ये सगळ्याच गोष्टींवर बोललो आहे. ज्या त्या तालुक्यामध्ये ज्या तालुक्याचे प्रत्येक तालुक्याची समस्या वेगळे आहेत. त्यामुळे उद्यापासून ज्या त्या तालुक्याच्या समस्या त्याच्या पाठपुरावा करायला मागं लागणार आहे. जी मी माझ्या भाषणातून समक्ष भेटल्यानंतर लोकांना आश्वासनं दिली होती
ते काम करण्याच्या दृष्टिकोनातून कामाला लागणार. धन्यवाद आणि विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसाट, मोडणी. शरद